Hello everyone, good morning to all. Dear students, in last session we were started with the patent or we were discussing regarding the patent. लास्ट लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी पेटंट या टॉपिकला स्टार्ट केलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण डिफरंट टर्मिनॉलॉजीज किंवा आपण त्याला डेफिनेशन म्हणू शकतो डेफिनेशन त्या ठिकाणी आपण बघत होतो रिलेटेड ऑफ द पेटंट. ओके. सॉरी. तर ते पेटंट फाईलमध्ये ज्या ज्या टर्मिनॉलॉजी किंवा डेफिनेशन्स आपण यूज करतो ते आपण त्या ठिकाणी बघत होतो किंवा आपण त्याला सिम्पली टर्म म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं ऍप्लिकेशन, एक्झामिनर, प्रायर आर्ट, प्रायोरिटी, स्पेसिफिकेशन्स अँड प्रोव्हिजनल अँड नॉन प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन्स. ओके. तर या सर्व टर्मिनॉलॉजी त्या ठिकाणी आपण अंडरस्टँड करून घेतल्या किंवा आपण त्या ठिकाणी डिस्कस केल्या. ओके. नाऊ in this particular session we are going to discuss from the claims. Okay. आज आपण त्या ठिकाणी क्लेम्स पासून स्टार्ट करू. ऍक्च्युअली क्लेम काय असतं किंवा क्लेम कोणत्या प्रकारचे आपल्याला करणं गरजेचं असतं, किती क्लेम करणं गरजेचं असतं, किती क्लेम आपण करू शकतो मिनिमम आणि मॅक्झिमम, ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये. त्याच्यानंतर ऍप्लिकंट कोण असतो, असाइनी कोण असतं, त्याच्यानंतर इन्व्हेंटर म्हणजे काय, हे आपण पर्टिक्युलर आजच्या ह्या सेशन मध्ये या ठिकाणी बघणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दी क्लेम्स. ओके. सो क्लेम्स. आता क्लेम्स काय असतं, एखादं पेटंट आपण जेव्हा फाईल करतो किंवा पेटंट जेव्हा अप्लाय करायला जातो त्यावेळेस क्लेम आपल्याला देणं गरजेचं असतं किंवा बंधनकारक असतं. आणि क्लेम ही अशी गोष्ट आहे जी तुमचं जे काही तुमचं पेटंट आहे ते पेटंट ग्रँट होण्यामागे खूप मोठा त्याचा रोल असतो. तुम्हाला स्पेसिफिक ड्राफ्टेड क्लेम्स देणं गरजेचं असतं जे की त्या ठिकाणी एक्झॅक्टली मॅच होऊ शकतात किंवा ज्या क्लेम्समध्ये तुम्हाला पेटंट ग्रँट होण्याची शक्यता जास्त किंवा कमी असू शकते. ओके. सो what is meant by claim? So claim is a set of properly drafted claims is an important part of the complete specification. जसं मी तुम्हाला बोललो की हा जो पार्ट आहे तो पार्ट कम्प्लीट स्पेसिफिकेशनचा असेल. जेव्हा तुम्ही प्रोव्हिजनल लिहिले, प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन दिल्यानंतर त्याची जी काही पिरियडची मुदत असेल त्या मुदतीमध्ये किंवा त्या डेटमध्येच म्हणजे विदिन 12 मंथ्स तुम्हाला कम्प्लीट स्पेसिफिकेशन द्यायचे आणि त्या स्पेसिफिकेशनच्या अंडर तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम व्यवस्थित ड्राफ्टेड क्लेम देणं गरजेचं असेल. देन द कम्प्लीट स्पेसिफिकेशन मस्ट हॅव ॲटलिस्ट वन क्लेम. तर त्या कम्प्लीट स्पेसिफिकेशन मध्ये एक तरी क्लेम असणं गरजेचं असतं. द फर्स्ट क्लेम इज द मेन क्लेम. जो फर्स्ट क्लेम असेल तो तुमचा मेन क्लेम असेल. म्हणजे तुम्हाला या इन्व्हेन्शन मधून काय क्लेम करायचे, कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही प्रोव्हाइड करणार, कोणती गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. ओके. ते फर्स्ट क्लेम असेल, ते फर्स्ट क्लेम तुमचा मेन क्लेम असेल, त्याच्यानंतर त्याचे सब क्लेम त्या ठिकाणी आपण देऊ शकतो की हे पण क्लेम त्या ठिकाणी असू शकतात. देन द subsidiary claims refers to the main claim and include qualifying or explanatory clauses on the various integers of the main claim or the optional features. तर जे काही तुमचं सबसिडायरी किंवा सब क्लेम असतील ते सब क्लेम आपण मेन क्लेमला त्या ठिकाणी धरून सब क्लेम पण त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो वन बाय वन जर त्याची गरज असेल तर. ओके. देन दे मे अल्सो कंटेन इंडिपेंडेंट क्लेम्स. आणि ते इंडिपेंडेंट क्लेम सुद्धा असू शकतात. म्हणजे मेन क्लेमचा त्या ठिकाणी काही रोल नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी सब क्लेम पण खाली असू शकतात की आपण त्याला देऊ शकतो. अल्दो the claim clauses consist of a number of claims, the totality of the claims must relate to the one invention only. आणि जे काही आपण क्लेम करतोय ते क्लेम वन इन्व्हेन्शनला धरूनच, एका इन्व्हेन्शनला धरूनच त्या ठिकाणी दिलेले असणं गरजेचं असेल. असं नाही की आपण इन्व्हेन्शन काहीतरी वेगळं केलं आणि क्लेम काहीतरी वेगळं करतोय. तर त्याच्या रिलेटेड असणं गरजेचं आहे, त्याच्या संबंधित असणं गरजेचं असेल. देन इट शुड बी नोटेड दॅट ए क्लेम इज ए स्टेटमेंट. आता क्लेम काय असू शकतं, तर क्लेम एक स्टेटमेंट असेल ऑफ टेक्निकल फॅक्ट्स आणि ते टेक्निकल फॅक्टच्या रिलेटेड असेल एक्सप्रेस इन ए लिगल टर्म्स. तर त्या टेक्निकल फॅक्ट्सला तुम्ही लिगल टर्म मध्ये एक्सप्रेस करताय बाय डिफाइनिंग द स्कोप ऑफ द इन्व्हेन्शन. आणि ते स्कोप, इन्व्हेन्शनचा स्कोप काय ते स्कोप तुम्ही त्या ठिकाणी सांगताय आणि ते प्रोटेक्ट करण्याची गरज काय ते तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करताय. ओके. तर ते असेल तुमचं क्लेम. ओके. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द क्लेम्स. आता क्लेमचं ऑब्जेक्टिव्ह काय असेल,
Okay, so claim objective or claim defines clearly and with precision. Clearly आणि म्हणजे प्रिसिजनली त्या ठिकाणी तुम्हाला क्लेम करणं गरजेचं असेल. द मोनोपॉली क्लेम सो दॅट अदर मे नो द एक्झॅक्ट बाउंड्रीज ऑफ द इन्व्हेन्शन. आता क्लेम का करायची किंवा एक्झॅक्ट क्लेमची एवढी गरज काय? तर तुम्ही क्लेम ज्या प्रकारे कराल त्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला समोरच्याला त्याची बाउंड्री समजणं गरजेचं आहे, की कोणत्या किंवा कोणत्या बाउंड्रीपर्यंत कोणत्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी हे क्लेम जे आहे ते क्लेम त्या ठिकाणी प्रोटेक्टेड आहे ॲज अ पेटंटच्या अंडर. ओके, त्याच्यावरच आपण जे काही इन्फ्रिजमेंट वगैरे होतं त्यातला आपण त्या ठिकाणी तोंड देऊ शकतो किंवा त्याला आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. त्याच्यामुळे जे काही क्लेम असतील ते क्लेम त्या ठिकाणी स्पेसिफिकली क्लिअरली आणि प्रिसाइजली मेन्शन करणं गरजेचं असेल. ओके, देन कंटेंट ऑफ द क्लेम्स. आता क्लेमचं कंटेंट काय असेल किंवा काय काय ऍक्च्युअली क्लेम मध्ये इन्क्लुडेड असू शकतं ते आपण बघू. सो कंटेंट ऑफ द क्लेम्स तो याच्यामध्ये काय असेल तर क्लेम शुड रिलेट टू सिंगल इन्व्हेन्शन. तर ते सिंगल इन्व्हेन्शनच्या रिलेटेड असू शकतं किंवा असणं गरजेचं आहे. ऑर टू ए ग्रुप ऑफ इन्व्हेन्शन किंवा ग्रुप ऑफ इन्व्हेन्शनच्या रिलेटेड पण असू शकतं. लिंक सो ॲज टू फॉर्म ए सिंगल इन्व्हेंटिव्ह कन्सेप्ट. तर ग्रुप ऑफ इन्व्हेन्शन असेल पण ते एकच इन्व्हेन्शन त्याच्यापासून भेटत असेल आपल्याला कोणतं तरी. इन्व्हेन्शन खूप आहेत पण त्याच्यामधनं एकच काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला भेटतंय तर आपण त्यांना पण धरून त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. ओके, तर ते पण तुमच्या क्लेम मध्ये असू शकतं. इट शुड बी क्लिअर अँड कन्साइज. ओके, जसं आपण प्रिव्हियसली किंवा प्रिव्हियस स्लाइड मध्ये त्या ठिकाणी बघितलं तसं हे क्लिअरली आणि कन्साइज प्रॉपरली त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. देन इट शुड बी फेअरली बेस्ड ऑन मॅटर डिस्क्लोज इन द स्पेसिफिकेशन. तर स्पेसिफिकेशन मध्ये आपण जो मॅटर डिस्क्लोज केला आहे, जो मॅटर शो केलाय तर प्रॉपरली त्याला धरूनच असणं गरजेचं आहे, त्याला अनुसरूनच असणं गरजेचं असेल. Then the principal claim should define all essential novel features with their interconnection. आता जो काही तुमचा मेन क्लेम असेल, फर्स्ट क्लेम असेल, जो की तुमचा मेन क्लेम असेल त्याला धरूनच बाकीचे क्लेम असणं गरजेचं असेल. म्हणजे ते इंटरकनेक्टेड असणं गरजेचं आहे एकमेकांशी. ओके, सो इंटरकनेक्टेड or interconnectivity should be there in between of them. Then optional feature may be given in subordinate claims. आणि जे काही तुमचे सबऑर्डिनेट किंवा सब क्लेम आपण ज्यांना म्हणतो ते क्लेम मध्ये तुम्हाला ऑप्शनल फीचर त्या ठिकाणी व्यवस्थित क्लिअरली मेन्शन केलेलं असले पाहिजे. तर हे जनरली तुमचे त्या ठिकाणी क्लेमचे कंटेंट असू शकतात. ओके, देन आतापर्यंत आपण बघितलं क्लेमच्या संदर्भात त्या ठिकाणी. ओके, तर क्लेम नंतर पुढची टर्म आहे किंवा पुढची टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे ऍप्लिकंट. ओके, आता ऍप्लिकंट कोण असेल? हु विल बी द ऍप्लिकंट? ओके, आता पण या ठिकाणी ऍप्लिकंट वर्डवरून असं म्हणू शकतो की ऍप्लिकंट म्हणजे ज्याने इन्व्हेन्शन केलं तोच ऍप्लिकंट असेल. ओके, तो असू शकतो. राईट, यू आर राईट, तो असू शकतो. बट काही केसमध्ये तो नसेल. कोणी थर्ड पार्टी असेल किंवा थर्ड पर्सन असेल किंवा एखादा असाइनी असेल. सपोज एखाद्याने इन्व्हेन्शन केले पण तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही ऍप्लिकेशन करण्यासाठी किंवा त्याला ऍप्लिकेशन करण्यामधला प्रॉपर नॉलेज नाहीये. अशा वेळेस काय करेल तो? एखादा जो काही पेटंट ऑफिसर असेल जो की त्या ठिकाणी पेटंट ड्राफ्टिंगचं काम करत असेल, ज्याच्याकडे लिगली त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की लायसन्स असेल पेटंट ऍप्लिकेशनचं, तर आपण त्याला देऊ शकतो. तो त्या ठिकाणी व्यवस्थित जे काही लिगल टर्म्स आहेत त्या लिगल टर्म मध्ये त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करून देऊ शकतो. मग त्या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी जो काही तो पर्सन असणारी तो पर्सन त्या ठिकाणी पर्टिक्युलर ऍप्लिकंट असेल. पण इन्व्हेंटर कोण असेल? इन्व्हेंटर तुम्ही असाल. ज्यांनी इन्व्हेंट केलंय तो इन्व्हेंटर असेल, पण ऍप्लिकंट मे बी चेंज होऊ शकतो. ओके, सो आता काही केसमध्ये असं होऊ शकतं की मी सपोज एखाद्या लॅबमध्ये काम करतोय. लॅबमध्ये काम करत असताना मला काहीतरी काम आहे. मी सारखं सारखं त्या ठिकाणी कोर्टमध्ये जाऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणी पेटंट ऑफिसला व्हिजिट करू शकत नाही. तर अशा केसमध्ये माझा जो कोणी असिस्टंट असेल त्या असिस्टंटला मी त्या ठिकाणी ऍज अ ऍप्लिकंट शो करेल
की तो त्या ठिकाणी जाईल आणि पूर्ण लीगल प्रोसिजर हँडल करेल. ओके. तर अशा केसमध्ये ॲप्लिकंट तो असू शकतो आणि इन्व्हेंटर हे आपण स्वतः असू शकतो. ओके. तर हे असू शकतं तुमच्या ॲप्लिकंटच्या संदर्भात. देन हू विल बी द असाइनी. आता असाइनी कोण असेल? सो let's see about the assignee. So assignee includes an assignee and the legal representative of a deceased assignee and references to the assignee of any person. आता काही केसमध्ये काय असेल की एखादा जो इन्व्हेंटर आहे तो इन्व्हेंटर त्या ठिकाणी किंवा त्या इन्व्हेंटरची डेथ झाली. ओके. जर समजा त्याची डेथ झाली असेल तर त्यांनी डेथ होण्यापूर्वी ते कोणाच्या नावावरती ॲज अ असाइनी म्हणून दिलं असेल. ओके. सपोज त्याचे फॅमिली मेंबर असतील किंवा त्याचं लॅब मेंबर असतील किंवा त्याचं कोणी असिस्टंट असेल, तर त्यांनी ते त्यांच्या नावावर हे केलं असेल ॲज अ असाइनी म्हणून त्यांना ते त्यांच्या नावावर दिलं असेल, तर असा पर्सन त्या ठिकाणी जाऊन ते फाईल करू शकतो ॲज अ असाइनी अंडर दॅट पर्टिक्युलर इन्व्हेंटर, त्या पर्टिक्युलर इन्व्हेंटरच्या अंडर. ओके. तर त्या पर्सनला आपण त्या ठिकाणी असाइनी म्हणू शकतो. Assignee of any person includes reference to the assignee of the legal representative or the assignee of that person. तर तो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतो किंवा त्या एखाद्या इन्व्हेंटरचा पर्टिक्युलर इन्व्हेंटरचा असाइनी पर्सन असू शकतो. त्याला म्हणतो आपण असाइनी. सो आय थिंक इनफ फॉर द डे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच त्या ठिकाणी बघणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघितलं क्लेम्स. क्लेम्स काय असतात? तर क्लेम्स आपण किंवा कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे क्लेम आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. क्लेमचं महत्व काय, ऑब्जेक्टिव्ह काय हे या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर ॲप्लिकंट कोण असतो ते बघितलं आपण. त्याच्यानंतर असाइनी म्हणजे काय, असाइनी कोण असतो ते बघितलं. ओके. तर रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक यू.